एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ती इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडून राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने माग हान, पुढं ने माग हान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं, आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली, हो मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझी घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नांगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामा तुरा बहिणाला. आज हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खाल्लं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं, पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं? कुत्र याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही.